नाशिकमध्ये महायुतीत बंड थंड गोकुळ गीते सामंत आणि महाजन गणेश गीतेंच्या निवासस्थानी थोड्याच वेळात महाजन सामंत गीते हे पत्रकार परिषद घेणार। विधान परिषदेत उमेदवारांची माघारी आणि रुग्णालय भरतीवरून महाराष्ट्र काँग्रेसवर नामुष्की। उमेदवारी देण्याच्या सपकाळ यांच्या भूमिकेवर हायकमांड नाराज। संबंधित जिल्ह्यातील नेत्यांना हायकमांडकडून विचारणा केली जाणार, सूत्रांची माहिती। अमरावतीमधील काँग्रेसचे नॉट रिचेबल उमेदवार हर्षजित देशमुखांवर रुग्णालयात उपचार। देशमुखांनी विधान परिषद निवडणुकीमध्ये 15 ते 20 कोटी घेतल्याचा यशोमती ठाकूरांचा आरोप। आज पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार। माघार घ्यावी म्हणून अशी स्टेटमेंट। माझा डिजिटल प्रचार सुरू। आरोपांवर हर्षजित देशमुख यांचं स्पष्टीकरण। तर डिजिटल प्रचार असतो का, हॉस्पिटल बाहेर या, यशोमती ठाकूर यांनी सुनावलं। निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर घोडे बाजार सुरू। उमेदवारांवर दबाव आणला जातोय। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा आरोप। सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीत महायुतीत नाराजी नाट्य। झेडपी वादावरून शिवसेना राष्ट्रवादीचे मंत्री प्रचारापासून दूर। भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांना मतांची गरज असताना अद्याप मंत्र्यांच्या बैठका आणि प्रचार नाही। उपमुख्यमंत्री शिंदे आज आणि उद्या साताऱ्याच्या दरेगावात। शिंदे दरेगावातील विकास कामांचा आढावा घेणार। काँग्रेसच्या सर्व प्रदेशाध्यक्षांची दिल्लीत बैठक सुरू। अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक। नीट, सीबीएसई या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता। कॉक्रोच जनता पार्टीचा आज पुणे विद्यापीठात एल्गार। दिल्लीतील आंदोलनानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर उतरणार। सोनम वांगचुक सुद्धा आज सहभागी होतील। अभिजित दिपकेची प्रतिक्रिया। अभिजित दिपके आणि पंतप्रधान मोदींची अमेरिकेत भेट। दोघांच्या भेटीचे फोटो मला एकानं पाठवला। मोदींसोबतच्या भेटीनंतर अभिजित दिपके भारतात आला। राऊतांचा आरोप, तर तो फोटो AI जनरेटेड असेल। अभिजित दिपके यांची प्रतिक्रिया। ओमान समुद्रावरील उत्पादन शुल्क पूर्णपणे माफ। मोदी सरकारचा निर्णय। 22 ते 30% इथेनॉल मिश्रित पेट्रोल एक्साइज ड्युटी कक्षेबाहेर। मुंबईत मान्सूनचं आगमन लांबणीवर। पाऊस पडण्यास आणखी 3 ते 4 दिवस लागणार। तर कोकणासह राज्याच्या 15 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट। वर्धापन दिनानिमित्त अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आज मेळावा। दुपारी 2 वाजता मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये सोहळा। सर्व प्रमुख नेत्यांसह पदाधिकारी उपस्थित राहणार। मुख्यमंत्री फडणवीस उद्या पत्रकार परिषद घेणार। नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीला 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर फडणवीस बोलणार। मुंबईतील बिर्ला क्रीडा केंद्रामध्ये या पत्रकार परिषदेचं आयोजन। कुंभार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला चालना देण्यासाठी विशेष सवलती आणि सुविधा जाहीर। पारंपरिक कुंभार कुटुंबांची यादी तयार करण्याची तहसीलदारांना जबाबदारी। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारानं ऐतिहासिक निर्णय। चंद्रपुरातील सावली तालुक्यात आजपासून थरार रंगणार। 23व्या हंगामासाठी 48 संघ मैदानात उतरणार। मेक्सिको दक्षिण आफ्रिकेमध्ये पहिला सामना। फिफा विश्वचषकाच्या या निमित्तानं कोल्हापुरात ठिकठिकाणी आवडत्या खेळाडूंचे आणि संघांचे होर्डिंग्ज।